हा व्हिडिओ मी अमेरिकेला जाताना काढला होता, पण खूप लेट झालं टाकायला, तरी पण मी टाकून दिला. आणि हा फोटो तिथे खूप छान वाटून मी घेतला. तर इथे मी ॲक्च्युली माझ्याशी दोन बसले होते, जेवण आलं होतं, जेवण मस्त असं केलं. तर आपले एअर इंडियाचं जेवण छानच असतं, जेवण झालं होतं. तर इथं बटर दिलं होतं, राईस पण होता. मी व्हेजच घेतलं होतं, नॉनव्हेज वगैरे घेतलं नव्हता. आणि केक दिला होता, केक, पाण्याची बॉटल दिली होती. आणि जेवण जर प्रत्येक वेळेस एवढं काही खास नव्हतं, पण ह्यावेळेस खरंच खूप छान होतं. मी सगळं खाल्लं होतं, फक्त ते छोले चणे होते ते खाल्ले नव्हते. आणि हे बघा जेवण वगैरे देत होतं, त्यामुळे पण छान सर्विस त्यांची होती. आणि खूप गर्दी होती विमानामध्ये. आणि खरंच अमेरिकेला जाणं म्हणजे सोपं नाही. आणि तसं म्हणायला गेलं तर माझ्या माहेरमधली मी पहिलीच मुलगी आहे की अमेरिका आली आहे. आणि सासरमध्ये पण मी पहिली सून आहे की अमेरिकामध्ये आली आहे. तर खरंच खुश आहे मी, कारण अमेरिका पाहायला भेटलं मला माझ्या मिस्टरांना. त्यामुळे सगळ्यात पहिले मी माझ्या मिस्टरांना धन्यवाद बोलेन. तर बघा आता माझ्या खिडकीच्या साईडला शेड नव्हतं, तरी पण मी थोडंसं व्हिडिओ घेतला. जसा व्हिडिओ शूट केला तसा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि वरतून बघा एकदम असं छोटं छोटं दिसत आहे, कारण निम्म्यापर्यंत आलो आम्ही, पूर्ण वरती गेलो नव्हतो, त्यामुळे थोडं तर दिसत आहे. आकाशात जर गेलं ना थोडंसुद्धा काहीही दिसत नाही. तर आता दिवस उगवलं होतं, त्यामुळे थोडंसं सूर्याची किरणं वगैरे अशी छान दिसत होती. तर खिडकीच्या साईडला थोड्या वेळ एका लेडीजला म्हटलं प्लीज एक मिनिट बसू देता का, तर ती म्हणजे ठीक आहे चालेल म्हणून मस्तशी खिडकीच्या साईडला बसले, फोटो काढले, व्हिडिओ काढला. आणि मी यावेळी एकटी गेली होती, त्यामुळे खूप बोर झाले होते. प्रत्येक वेळेस आम्ही दोघे जातो, तर सारखी टाईम चेक करत होते. तर इथं ऑलरेडी टाईम झाला होता आणि इथं चेकिंग झाली होती. तर व्हिडिओ एवढा फर्स्ट येत नव्हता, कारण माझा मोबाईल एवढा काही छान नव्हता, हलका होता. आणि सूर्य खिडकीतून असं प्रकाश येत होता, त्यामुळे व्हिडिओ छान आला नाही. तरी पण मी घेतला, म्हणलं असू दे आपली आठवण तेवढंच. पुन्हा माझं लक्ष इकडंच जायचं, वेळ झाला की नाही, झाला की नाही. तर 0-0 आला होता. आणि हे मला न्यायला आले होते बरं का. आणि अचानक त्यांचं लक्ष गेलं, मी दिसले. आणि चक्क 1.5 वर्षानंतर आम्ही दोघे भेटलो. आणि हे मला न्यायला आले होते. नंतर मग गाडीमध्ये आम्ही दोघे घरी आलो आणि एक भाऊ पण होते. तर मोठा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या तिकडवरती क्लिक करा.